नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सजित इंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपलं सहर्ष स्वागत करतो। आज तारीख आहे 4 जानेवारी 2025। आज आपण सरांच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। या आंब्यासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, तर त्यांचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा सर। संदीप धर्मराज जाधव, राहणार खंडाळा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। बरं, या बागेसाठी सुरुवातीपासून काय ट्रीटमेंट केली आहे मला फक्त सांगा। सुरुवातीला जूनला काय टाकलं? जूनला आहे का आपल्या कंपनीचं ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर, क्रोम, पोटॅश खत मिक्स करून टाकलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर पाऊस चालू झाला। पाऊस चालू झाल्यानंतर बागेमध्ये किती दिवस पाणी होतं सर? 4-5 महिने पाणी होतं कंटिन्यू। 5 महिने पाणी होतं, बरोबर आहे। आणि आज जर परिस्थिती बघितली, जवळपास सगळ्याच झाडांना तौर आहे। ह्याच्या तौर निघण्यासाठी आपण काय काय केलं? सुरुवातीला आपण ताण बसला नव्हता बागेला, त्याच्यामुळे कल्टर वापरलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर आहे का आपल्या कंपनीचं फ्रुटर ब्लूम आणि 05234 बर या 3 ह्याचं मिक्सिंग करून फवारणी घेतली। बर, आणि बुरशीनाशक म्हणून काय वापरलं? आपलं ही वापरलंय PPFC पावडर वापरलेली आहे, बरोबर आहे। बॅक्टेरिया कल्चर प्रीमियम आपण खालून सोडलेला आहे। ओके, आणि आता सध्या पुढचा जो स्प्रे आहे आपण ब्लूम आणि फ्रुटर घेणार आहेत, बरोबर आहे। जरा बागेबद्दल सांगा बरं, काय कंडिशन आहे सध्याला? फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहे आणि काही सेटिंग पण चांगली व्यवस्थित व्हायला लागली। बरं, फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहे, बरोबर आहे। सेटिंग आता सध्या तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, सेटिंग वरती तौर चालू आहे आणि सेटिंग पण होत आहे। बाग दोन्ही स्टेज चालू आहे, फ्लॉवरिंग स्टेज प्लस सेटिंग स्टेज चालू आहे। हां, तर तौर जो निघालाय आता बघा, तौर मला वाटतं पानापेक्षा जास्त आहे। हां, तुमचं नाव काय सर? बरं, राहणार खंडाळा, बरं। हे पूर्ण बाग बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कशी आहे बाग आता? म्हणजे त्याचा तौर कसा आहे? आणि तौराचं प्रमाण जास्त आहे, जास्त आहे, तौराचं प्रमाण जास्त आहे। 1 महिन्यापूर्वी ह्याच बागेमध्ये लोक काय म्हणत होते? नव्हती फुटते, ह्या वर्षी बाग फेल जाते असा विषय। ह्या वर्षी बाग फेल जात होती, बरोबर आहे। कारण त्याचं 5 महिने पाणी वाहत होतं, म्हणजे पूर्णपणे पाण्यात होती बाग, बरोबर आहे। तरी सुद्धा लोकांचं ताण बसला नाही म्हणून तौर निघालेलं नाही काय काय बागेला, पण आपला तौर एकदम नंबर 1 निघालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय प्रत्येक झाडाला तौर आहे, आणि ही तर नव्हती निघाली होती ह्या झाडाला, बरोबर आहे। त्यानं सुद्धा नंतर पुन्हा तौर काढलेला आहे। हां, आपलं नाव काय सर? ओंकार सतीश नन्नावरे, बरं, राहणार हांगरगा। तुम्ही आणि मी सोबत आलात बागेमध्ये, मग तुम्हाला बाग बघून एकंदर काय वाटते? बाग म्हणजे असं तौर जास्त आहे बागला। आता आंब्या सेटिंग झाल्यावर काट्या लावावं लागतील बागला, आंब्या सेटिंग झाल्यावर काट्या लावावं लागतील, एवढा तौर आहे। हां, कारण सगळ्यात महत्वाची पहिली स्टेज असते आंब्यामध्ये तौर। तौर आला तर सेटिंग, जर समजा तौरच नाही आला काय करणार परत, बरोबर नाही? आता मला सांगा जाधव साहेब, तुम्ही समाधानी आहेत का? समाधानी। इतर जे 100% आता आपण काय केलंय, मिक्सिंग मध्ये वापरले थोडं, म्हणजे आता साधारणपणे आपण 20 ते 30% केमिकल वापरलेलं आहे, 70 ते 80% आपण ऑर्गॅनिकवर आलेलो आहेत आता, बरोबर आहे। मग इतर जे 100% केमिकलवर आहेत, आज बागा त्यांच्या सेट होत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? प्रयुक्त तौर निम्मस आपलं रासायनिक, निम्मस सेंद्रिय वापरलं पाहिजे। समजा जर त्यांची 2 एकर बाग असेल तर अर्धा 1 एकरला प्रयोग करायला काय हरकत नाही। कंपनी 22 वर्ष जुनी आहे, आणि कंपनीची स्वतःची R&D असल्यामुळं, रिसर्च सेंटर स्वतःचं असल्यामुळं आणखीन दिवसेंदिवस आपले प्रोडक्ट चांगले होत आहेत, ॲडव्हान्स होत आहेत, बरोबर आहे। आता जे शेतकरी असं म्हणतात की बाबा जास्त जर तौर आला बागाला ट्रेस दिसतोय, ट्रेस कुठं दिसतोय का बागेवर तुमच्या? ट्रेस पण नाही, एकदम फ्रेश बाग आहे। आणि या बागेमध्ये मला वाटतंय ह्या वर्षी खरंच काट्या लावा लागतील। हां, तर तुमचा अनुभव लक्षात घेऊन इतर जे रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत, मी म्हणत नाही की सगळं रासायनिक सोडून द्या, हळूहळू का होईना तुम्ही ऑर्गॅनिककडे या। कारण जोपर्यंत जमिनीमधून न्यूट्रिशन झाडाला चांगलं भेटणार नाही, जोपर्यंत त्याची जमिनीतून भूक भागणार नाही झाडाची, तोपर्यंत झाड सशक्त होणार नाही। आता याला बुरशीनाशकाच्या फवारण्या किती केल्यात सर तुम्ही? 2 केल्यात आतापर्यंत, बरोबर आहे। आता दुसरी आता चालूच आहे रनिंगमध्ये, बरोबर आहे। म्हणजे जास्त बुरशीचा अटॅक होतोय का नाही? कारण झाडाची रोगप्रतिकारशक्तीच वाढली आहे आपण ऑर्गॅनिककडे गेल्यामुळं।
हाच फायदा होतो शेतकरी मित्रांनो, की जर आपली रोगप्रतिकारशक्ती झाडाची वाढली तर तुम्हाला जास्त न्यूट्रिशनचा खर्च आहे का जास्त प्रोटेक्शनचा खर्च आहे आपल्याला. म्हणजे जर समजा जी औषधं महाग कुठली आहेत, बुरशीनाशक आणि कीटकनाशक महाग आहे का टॉनिक महाग आहे? सध्या बुरशीनाशक आणि कीटकनाशक जर आपण बघायला गेलं तर महाग आहेत, बरोबर आहे. आपण जर समजा वरती गेलो, समजा M45 समजा थोडं स्वस्त आहे, पण वरी जर डेलिगेट अँट्रोकॉल वरी जर गेलो तर ती महागडी औषध आहे, ती नंतर मारावं लागतात आपल्याला. का तर आपली बाग सलाईनवर आहे. म्हणजे थोडक्यात आपण रासायनिकवरची जी बाग आहे, आपण थोडक्यात मी त्यांना वैयक्तिक म्हणतो बाबा ती बाग सलाईनवर आहे. जोपर्यंत सलाईन चालू आहे तोपर्यंत चांगली आहे, सलाईन तोडला की विषय संपला, हा विषय. तर धन्यवाद सर, आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत. आपला अनुभव लक्षात घेऊन इतरही शेतकरी हळूहळू का होईना सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि आपल्या उत्पन्न वाढीसोबतच आपली जमीन वाचवतील अशी अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.